तर आपण रेडॉक्स रिएक्शन पाहत होतो. रेडॉक्स रिएक्शनचे टाईप आपण पाहिले होते की 4 टाईपचे रेडॉक्स रिएक्शन असू शकतात. एक कॉम्बिनेशन रिएक्शन, एक डिकम्पोजिशन रिएक्शन, ओके, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन, अशा 4 टाईपमध्ये आपण रेडॉक्स रिएक्शनला क्लासिफाय केलं होतं. आज आपल्याला रेडॉक्स रिएक्शनला आणखी पण कसं क्लासिफाय केलं जात असतं, आणखी पण रेडॉक्स रिएक्शनचे टाईप जे आहेत ते पडत असतात. त्यापैकी एक टाईप जो आहे त्याला आपण म्हणू शकतो डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन. डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन. आता ही डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन काय आहे हे आपण लक्षात घेऊ. पहा, जर रेडॉक्स रिएक्शन मधलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेसलमध्ये होत असेल, म्हणजे एकाच भांड्यात एकाच फ्लास्कमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असेल, तर त्या रेडॉक्स रिएक्शनला आपण म्हणत असतो डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन. ओके, एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ, त्यावरून आपल्या लक्षात येईल. ओके, समजा मी इथे काय घेतलं, एक फ्लास्क घेतलं, ओके, आणि या फ्लास्कमध्ये मोल्टन NaCl घेतो. मोल्टन NaCl इथे महत्वाचा विषय आहे. मोल्टन NaCl आहे, दॅट मीन्स सोल्युशन नाही आहे NaClचं, किंवा NaCl मध्ये मी वॉटर वगैरे नाही टाकलेलं. NaCl मोल्टन फॉर्म मध्ये घेतलं, म्हणजे NaCl ला मी हीट केलं आणि त्यामुळे ते NaCl जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये आलं. तसं मोल्टन NaCl घेतलं आणि या मोल्टन NaCl मध्ये दोन इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन मीन्स काय, तर इलेक्ट्रॉन्स मीन्स रॉड. ओके, दोन रॉड, कार्बनचे दोन रॉड. हा जो आहे हा कार्बनचा रॉड असणार आहे आणि इकडचा पण काय कार्बनचा रॉड असणार आहे, ग्राफाईटचा रॉड असणार आहे. आता हा कार्बनचा ग्राफाईटचा रॉड, हे दोन कार्बन आणि ग्राफाईटचे रॉड इथे मी वायरच्या मदतीनं बॅटरीला जोडले. ओके, हे बॅटरीचं तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आणि हे तुमचं बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके, ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, आता होईल काय, जेव्हा बॅटरीतून करंट पास होईल म्हणजेच इलेक्ट्रॉन पास होतील, तेव्हा हे इलेक्ट्रॉन वायरच्या मदतीनं या तुमच्या रॉडवर येतील, म्हणजे या इलेक्ट्रोडवर येतील. लक्षात घ्या, इलेक्ट्रोडवर येतील आणि इलेक्ट्रोडवर आल्यावर काय होईल ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ओके, हे जे आमचं NaCl होतं, या NaCl ला मोल्टन फॉर्म मध्ये आणल्यानंतर इथे Na पॉझिटिव्ह, ओके, Na पॉझिटिव्ह, ओके, आणि Cl निगेटिव्ह असे आयन्स तिथे फॉर्म होते. ओके, आणि मग हे जे आयन्स फॉर्म झाले, या आयन्स पैकी Na पॉझिटिव्ह हा या रॉडकडे अट्रॅक्ट होईल, म्हणजे या सोल्युशन मध्ये असलेला तुमचा Na पॉझिटिव्ह, ओके, या सोल्युशन मध्ये असलेला Na पॉझिटिव्ह या रॉडवर जाईल आणि काय करेल, इलेक्ट्रॉन गेन करेल. ओके, इलेक्ट्रॉन Na काय करेल तुमचा NaCl. लक्षात घ्या, मी परत एक गोष्ट लक्षात सांगते तुम्हाला. डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणजे अशी रेडॉक्स रिएक्शन की ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच फ्लास्कमध्ये एकाच भांड्यात होत असेल, तर तिला आम्ही डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणत असतो. तर मग त्यासाठी समजून घेण्यासाठी मी एक्झाम्पल म्हणून इथे एक भांडं घेतलंय, त्यामध्ये मोल्टन NaCl घेतलं. मोल्टन NaCl मध्ये Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असे आयन्स असतील आणि त्यामध्ये आम्ही दोन इलेक्ट्रोड प्लेस केले. हे दोन इलेक्ट्रोड वायरच्या मदतीने आम्ही बॅटरीला जोडले आणि जेव्हा या बॅटरीतून करंट पास होईल तेव्हा इलेक्ट्रॉन्स, करंट्स म्हणजेच इलेक्ट्रॉन्स जेव्हा या रॉडवर येतील तेव्हा ते इलेक्ट्रॉन्स तुमच्या सोल्युशन मध्ये असलेला Na पॉझिटिव्ह गेन करेल. ओके, आणि मग होणार असं का हा सोडियम एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन करेल. ओके, इलेक्ट्रॉन गेन करेल. ओके, आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, तुमच्या सोडियम न्यूट्रल मध्ये. ओके, सोडियम न्यूट्रल मध्ये सोडियम पॉझिटिव्ह एक इलेक्ट्रॉन गेन करेल. ओके, जर सपोज इथे एक सोडियम पॉझिटिव्ह असेल आणि तो जर या रॉडवर जाऊन इलेक्ट्रॉन गेन करत असेल, तर तो सोडियम न्यूट्रल म्हणजे हा Na इथे डिपॉझिट होत असेल. ओके, ऍट द सेम टाइम जर सोडियम इलेक्ट्रॉन गेन करत असेल तर त्याच्या बाजूचा Cl निगेटिव्ह इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात. आणि जर डोनेट करत असेल तर मी असं ते रिएक्शन दाखवू शकतो बा, हा Cl, ओके, 2 Cl घेतो मी, Cl निगेटिव्ह, 2 Cl निगेटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन गमावतील आणि ते कन्वर्ट होतील Cl2 मध्ये म्हणजे क्लोरीन गॅस मध्ये आणि सोबतच आपल्याला काय करतील, 2 इलेक्ट्रॉन देतील. ओके, लक्षात घ्या, Na रॉडवर जाऊन इलेक्ट्रॉन गेन करतोय, ऍट द सेम टाइम क्लोरीन रॉडवर जाऊन इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, क्लोरीन इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. ओके, म्हणजे बॅटरीतून इलेक्ट्रॉन रॉडवर आले, रॉडवरचे इलेक्ट्रॉन सोडियमने घेतले आणि सोल्युशन मधल्या क्लोरीनने इलेक्ट्रॉन परत रॉडला दिले, रॉडवरून ते इलेक्ट्रॉन परत वायरच्या माध्यमातून बॅटरीत येऊन जाते. ओके, झालं असं का सोडियमने इलेक्ट्रॉन गेन केले. सपोज 2 सोडियम घ्याल तर 2 इलेक्ट्रॉन लागतील प्रत्येक सोडियमला एक, तर 2 सोडियम भेटतील आपल्याला आणि एक क्लोरीन निगेटिव्ह जर घेतला तर 1 इलेक्ट्रॉन देईल, 2 क्लोरीन निगेटिव्ह घेतले तर 2 इलेक्ट्रॉन येतील. ओके, होणार असं आहे का Na इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे Naचं काय झालं तर रिडक्शन झालं. ओके, सोडियम पॉझिटिव्हचं काय झालं, रिडक्शन झालं. सोडियम आयन इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे त्याचं काय झालं, तुमचा रिडक्शन झालं. ओके, रिडक्शन झालं. ओके, क्लोरीनचं काय झालं तर क्लोरीन निगेटिव्हनी
क्लोरीन निगेटिव्हनी 2 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन झालं. ओके, आणि हे ऑक्सिडेशन आणि हे जे काय रिडक्शन झालं हे दोन्ही एकाच तासमध्ये झालं, म्हणून या रिएक्शनला या रेडॉक्स रिएक्शनला आपण डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. ओके, ठीक आहे. तर सिंपल डेफिनेशन होती द रिएक्शन इन विच द रेडॉक्स रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस इन द सेम क्लास, त्याला आपण डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. तर ही रेडॉक्स रिएक्शन डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन मध्ये काउंट करते. बरं, आता इथपर्यंत गोष्ट झाली, पण परत एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ओके, इथे हा जो काय मी फ्लास्क काढला आणि या फ्लास्कमध्ये मोल्टन NaCl घेतला, मोल्टन NaCl मध्ये हे जे काय 2 इलेक्ट्रोड याच्यामध्ये प्लेस केले आहेत. तर हे इलेक्ट्रोड जे असतात आपले, हे इलेक्ट्रोड एकदम मेटलचे असतात किंवा नॉन मेटलचे असतात. ओके, तर आपण इलेक्ट्रोडची डेफिनेशन अशी करत असतो का इलेक्ट्रोड इज अ मेटलिक ऑर नॉन मेटलिक रॉड. तो मेटलचा किंवा नॉन मेटलचा रॉड असतं की ज्यावर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं. ओके, ज्याही मेटलच्या किंवा नॉन मेटलच्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होत असतं त्यांना आपण इलेक्ट्रोड असं नाव देत असतो. त्यांना काय नाव देत असतो आपण? इलेक्ट्रोड. लक्षात घ्या, इलेक्ट्रोड असं त्यांना नाव देत असतो, इलेक्ट्रोड. ओके, तर हे जे काही कार्बनचे इलेक्ट्रोड इथे मी प्लेस केलेले आहे हे इलेक्ट्रोड ओके 2 टाईपचे असणार आहे. ओके, एक त्याच्यातला असणार आहे तुमचा ॲनोड, एक असणार आहे तुमचा ॲनोड आणि एक असणार आहे कॅथोड. ओके, आता थोडासा कन्सेप्ट लक्षात घ्या. ॲनोड आणि कॅथोड हे काय आहे? इलेक्ट्रोड आहे. आणि इलेक्ट्रोड कशाला म्हणतो आपण? इलेक्ट्रोड इज अ मेटलिक और नॉन मेटलिक रॉड ॲट विच ऑक्सिडेशन और रिडक्शन टेक्स प्लेस. समजा माझ्या हाती हा खडू आहे, या खडूवर जर समजा ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन या 2 पैकी एखादी प्रोसेस होत असेल तर हा खडू पण काय झाला? इलेक्ट्रोड झाला. ओके, दॅट्स इट. ओके, मग हा खडू जर इलेक्ट्रॉन गेन करत असेल किंवा हा खडू जर इलेक्ट्रॉन लॉस करत असेल म्हणजे ऑक्सिडेशन घडून आणत असेल किंवा रिडक्शन घडून आणत असेल तर तो ॲनोड किंवा कॅथोड होणार आहे. आता परत लक्षात घ्या, ॲनोड कोणाला म्हणायचं आणि कॅथोड कोणाला म्हणायचं? तर ॲनोड म्हणजे असा इलेक्ट्रोड की ज्या इलेक्ट्रोडला ऑक्सिडेशन होईल. ॲनोड असा इलेक्ट्रोड की जिथे काय होईल? ऑक्सिडेशन होईल. ओके, तर ॲनोडची डेफिनेशन होईल ॲनोड इज अ इलेक्ट्रोड, ॲनोड इज अ इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन इज टेक्स प्लेस. ओके, ॲट विच काय होईल? ऑक्सिडेशन इज टेक्स प्लेस. आणि कॅथोड कशाला म्हणाल? तर कॅथोड इज अ इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन इज टेक्स प्लेस. आपण या एक्झाम्पलमध्ये कोण ॲनोड आहे आणि कोण कॅथोड आहे लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. पहा, लक्षात घ्या. ओके, ॲनोड म्हणजे काय? जिथे ऑक्सिडेशन होईल. ओके, कॅथोड म्हणजे कोण? जिथे काय होईल? तुमचं रिडक्शन होईल. ओके, तर ऑक्सिडेशन कुठं झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कुठं झालं? हा क्लोरीन जो आहे हा क्लोरीन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जाऊन इलेक्ट्रॉन देतोय. ओके, पॉझिटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रॉन देतोय. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कुठे होत आहे? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला होत आहे. म्हणजे हा जो आहे तुमचा इलेक्ट्रोड हा काय झाला? हा झाला तुमचा ॲनोड. ओके, म्हणजेच हा काय होईल? तुमचा कॅथोड होईल. आणि कॅथोडला आपण काय म्हणत असतो? कॅथोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन इज टेक्स प्लेस. ओके, हा सोडियम या रॉडला जातोय इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणजेच त्याचं रिडक्शन होत आहे. म्हणजेच ओके, हा काय व्हायला पाहिजे? तुमचा कॅथोड व्हायला पाहिजे. तर मी इथे काय करतो, ही जी सोडियमने इलेक्ट्रॉन घेण्याची प्रोसेस आहे हे कुठं झाली? ॲनोडला. तर मी हिला असं लिहितो रिएक्शन ॲट काय झालं? इलेक्ट्रॉन घेण्याची प्रोसेस झाली म्हणजे काय? कॅथोड. ओके, म्हणजे काय? रिएक्शन ॲट कॅथोड. कॅथोडला रिएक्शन कुठली होत असते? तर रिडक्शन होत असतं. आणि ही जी काय क्लोरीन इलेक्ट्रॉन घेण्याची प्रोसेस आहे तर ओके क्लोरीन इलेक्ट्रॉन घालवण्याची प्रोसेस आहे म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच काय? ऑक्सिडेशन आहे. ही कुठं व्हायला पाहिजे? तर ही रिएक्शन व्हायला पाहिजे. रिएक्शन कुठं झाली आहे? कुठं व्हायला पाहिजे? ॲनोडला व्हायला पाहिजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ॲनोडला झाली म्हणजे काय? रिएक्शन ॲट मी काही लिहितो इथे रिएक्शन ॲट ॲनोड. ओके, आता एक परत एक कन्सेप्ट आपला इथे क्लिअर झाला. इलेक्ट्रोड म्हणजे काय? तर इलेक्ट्रोड मीन्स रॉड तो मेटलचा किंवा नॉन मेटलचा असेल की ज्यावर ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होणार आहे. ओके, तो इलेक्ट्रोड ॲनोड किंवा कॅथोड असू शकतं. ॲनोड म्हणजे असा इलेक्ट्रोड असणार आहे की ज्यावर ऑक्सिडेशन होईल आणि कॅथोड म्हणजे असा इलेक्ट्रोड असणार आहे की ज्याच्यावर काय होईल? रिडक्शन होईल. चलो ठीक आहे. ओके, आपण आपला पॉईंटकडे येऊ. आम्ही तर डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन पाहत होतो आणि डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणजे ज्या रेडॉक्स रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेसलमध्ये होईल. तर इथे सोडियमचं रिडक्शन झालं होतं, सोडियमने इलेक्ट्रॉन गेन केले होते. ओके, आणि क्लोरीनचं ऑक्सिडेशन झालं होतं, क्लोरीनने इलेक्ट्रॉन लॉस केले होते. ओके, म्हणजे याचं रिडक्शन आणि याचं ऑक्सिडेशन झालं होतं. ओके, पण ओव्हरऑल रेडॉक्स रिएक्शन काय आहे ही पण आम्ही कशी लिहित असतो ही पण आपण लक्षात घेऊ. ओके, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन म्हणजे काय? रेडॉक्स रिएक्शन. ओके, तर ही रिडक्शन रिएक्शन आणि ही ऑक्सिडेशन रिएक्शन ह्या जर 2 मी कंबाईन केले तर मी काय लिहू शकतो? रेडॉक्स रिएक्शन.
कशा लिहिता येईल लक्षात घ्या. ओके पहा, मी रिडक्शन रिएक्शन आणि ऑक्सिडेशन रिएक्शन एकत्र करतोय. ओके तर रिडक्शन रिएक्शनच्या लेफ्ट हँड साईडला, ओके लेफ्ट हँड साईडला आपण म्हणूया, ओके ॲरोच्या इकडच्या साईडने काय आहे, तर टॉईस ऑफ काय आहे तुमचे सोडियम आहे. लक्षात घ्या टॉईस ऑफ सोडियम आहे. ओके प्लस काय आहे, टॉईस ऑफ काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, टॉईस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके रिडक्शन रिएक्शन सॉरी ॲनोडला होणाऱ्या ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये ॲरोच्या इकडच्या साईडला कोण आहे, तर टॉईस ऑफ Cl निगेटिव्ह आहे, टॉईस ऑफ Cl निगेटिव्ह आहे. ओके आणि याच्यापासून आपल्याला भेटतं काय, ओके गिव्ह आपल्याला ॲरोच्या पुढे काय भेटतंय, रिडक्शन रिएक्शन मध्ये काय भेटलं, टॉईस ऑफ सोडियम भेटले, टॉईस ऑफ सोडियम भेटले. सोबतच काय भेटलं आपल्याला, ओके क्लोरीन भेटला, क्लोरीन Cl2 गॅस भेटला आणि दोन काय भेटले, इलेक्ट्रॉन भेटले. ओके लक्षात घ्या दोन इलेक्ट्रॉन भेटले. ओके हे दोन इलेक्ट्रॉन याही साईडला आहे तुमच्या रिएक्टंट मध्ये आहे आणि दोन इलेक्ट्रॉन प्रोडक्ट मध्ये आहे, म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल करू. ओके म्हणजेच आपल्या रिडॉक्स रिएक्शन मध्ये काय होईल, टॉईस ऑफ Na, टॉईस ऑफ Cl निगेटिव्ह. ओके हे जे Na आहेत ना पॉझिटिव्ह असतील नाही का, बरोबर आहे, दोन पॉझिटिव्ह असणार आहे. तर टॉईस ऑफ Na पॉझिटिव्ह प्लस टॉईस ऑफ Cl निगेटिव्ह गिव्स टॉईस ऑफ Na सोडियम अँड क्लोरीन गॅस. अशी ही रेडॉक्स रिएक्शन आहे आपली आणि ही रिएक्शन रेडॉक्स रिएक्शनच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येऊ शकते, डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन, बिकॉज ही रिएक्शन एकाच क्लासमध्ये झाली आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके आणि स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर एक गोष्ट परत लक्षात घ्या. ओके हा सोडियम, ओके NaCl मधला Na पॉझिटिव्ह या रॉडवर जाऊन बॅटरीकडून आलेले इलेक्ट्रॉन गेन करतोय आणि इथे सेडिमेंट होतोय, सेटल डाऊन होतोय, ओके जमा होणार आहे आणि हा क्लोरीन इथे जाऊन इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि लॉस केल्यावर क्लोरीन गॅस तिथे फॉर्म होत असतं आणि क्लोरीन गॅस जो आहे गॅसियस फॉर्म मध्ये तिथून काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. असं पण तिथे होणार आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके तर चला डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणजे एका क्लासमध्ये होणारी रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन आता आपण पाहिली. त्याचा एक व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला परत पाहायचं आहे इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन. ओके तर पुढची जी काय पुढचा जो काय टाईप आहे तो कुठला आहे म्हणलं, इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन. तर आपण इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन कडे जाऊ. आता सिंपल डेफिनेशन अशी आहे, डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन की ज्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन जी आहे तुमची म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच क्लासमध्ये होते. आता इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन कशी होईल बरं, इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन कशी होईल, ओके इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन कशी होईल, तर ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन वेगवेगळ्या पार्टमध्ये होईल, दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये, म्हणजे एका फ्लास्कमध्ये ऑक्सिडेशन होईल आणि दुसऱ्या फ्लास्कमध्ये काय होईल, रिडक्शन होईल. अशा रेडॉक्स रिएक्शनला आम्ही इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. ओके एक्झाम्पल लक्षात घेऊ मग बरोबर आपल्याला लक्षात येईल. ओके फॉर एक्झाम्पल मी इथे एक काय करतो, एक फ्लास्क घेतो, एक भांडं घेतलं म्हणजे एक फ्लास्क घेतोय. ओके आणि आणखी एक फ्लास्क घेतो म्हणजे दोन फ्लास्क घेतले, कारण एका फ्लास्कमध्ये ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे, दुसऱ्या फ्लास्कमध्ये रिडक्शन व्हायला पाहिजे, तेव्हाच ही रिएक्शन म्हणजे इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन होईल. ओके चलो आता मी एक फ्लास्क घेतो आणि या फ्लास्कमध्ये घेतोय तुमचं ZnSO4 आणि ZnSO4. ओके जसं आपण आधीच्या फ्लास्कमध्ये घेतलं होतं तुमचं NaCl, तर या NaClचं काय झालं होतं, इलेक्ट्रोलिसिस झालं होतं आणि इलेक्ट्रोलिसिस झाल्यावर म्हणजे स्प्लिटिंग आयन फॉर्म झाले होते ना, म्हणजे Na पॉझिटिव्ह फॉर्म झाला होता, Cl निगेटिव्ह फॉर्म झाला होता. तसंच या ZnSO4चं आयनायझेशन होईल आणि इथे फॉर्म होईल Zn डायपॉझिटिव्ह होईल आयन आणि काय असणार तुमचं SO4 डायनिगेटिव्ह आयन. लक्षात घ्या. ओके एक भांडं घेतलंय, फ्लास्क घेतलीये, त्या फ्लास्कमध्ये मी ZnSO4 टाकलाय आणि ZnSO4चं आयनायझेशन झाल्यावर Zn डायपॉझिटिव्ह आणि SO4 डायनिगेटिव्ह असे दोन आयन्स तिथे फॉर्म होतील. लक्षात घ्या. ओके आता सोबतच मी दुसरं भांडं घेतोय आणि या भांड्यामध्ये काय करतो, त्याच्यामध्ये घेतोय तुमचं CuSO4. तुम्ही काय घेतो, CuSO4 आणि या CuSO4चं पण तसंच होईल जसं NaClचं Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह झालं होतं, जसं ZnSO4चं Zn डायपॉझिटिव्ह आणि SO4 डायनिगेटिव्ह झालं, तसंच या CuSO4चं Cu डायपॉझिटिव्ह आणि SO4 डायनिगेटिव्ह मध्ये कन्व्हर्शन होईल. लक्षात घ्या. ओके सिंपल गोष्ट आहे. ओके जो कंपाऊंड जो आयनिक कंपाऊंड, ओके जो कंपाऊंड आयन्स मध्ये कन्वर्ट होत असतं, ओके Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह मध्ये, Zn डायपॉझिटिव्ह SO4 डायनिगेटिव्ह, Cu पॉझिटिव्ह SO4 डायनिगेटिव्ह, जोही कंपाऊंड तुमचा आयन्स फॉर्म करत असते त्याला आम्ही इलेक्ट्रोलाइट म्हणत असतो. ओके काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट. म्हणजे एखादा कंपाऊंड एखादा पदार्थ सोल्युशन मध्ये गेल्यावर विशेष करून पाण्यात डिझॉल्व्ह झाल्यावर जर आयन्स फॉर्म करत असेल, ओके आयन्स देत असेल तर त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. ओके आता मी सिंपल तुम्हाला इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन समजून सांगतोय. इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन तुम्ही तुम्हाला अशी सांगितली की ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन वेगवेगळ्या भांड्यात व्हायला पाहिजे. हे समजून देण्यासाठी मी एक फ्लास्क घेतलं, त्याच्यामध्ये ZnSO4 घेतलं जे की कन्वर्ट झालेलं आहे Zn डायपॉझिटिव्ह आणि SO4
SO4 डायनिगेटिव्ह मध्ये, ओके, आणि CuSO4 घेतलं जे की कन्वर्ट होणार आहे Cu डाय पॉझिटिव्ह मध्ये आणि SO4 डायनिगेटिव्ह मध्ये. ओके, आता इथपर्यंत गोष्ट लक्षात आली असेल. ओके, बरोबर सर, CuSO4 घेतला तुम्ही, त्याचं कन्वर्शन Cu डाय पॉझिटिव्ह मध्ये SO4 डायनिगेटिव्ह मध्ये झालं, म्हणजे या सोल्युशन मध्ये तो CuSO4 आलंच नाही, Cu डाय पॉझिटिव्ह SO4 डायनिगेटिव्ह फॉर्म झालं असेल. ओके, लक्षात घ्या, ही रिएक्शन रिव्हर्स होईल, म्हणजे हे परत दोघं एकमेकाला अटॅक करतील, परत त्याच्यामध्ये कन्वर्ट होतील, असं ते होत राहील. इक्विलिब्रियम कंडिशन तिथे मेंटेन होईल. चला असू द्या. ओके, ZnSO4 CuSO4 दोन वेगवेगळ्या फ्लास्कमध्ये घेतलं. ओके, एका फ्लास्कमध्ये ज्यामध्ये मी ZnSO4 घेतलाय त्यामध्ये मी झिंकचा रॉड प्लेस करतो आणि दुसरा ज्याच्यामध्ये मी CuSO4 घेतलाय त्यामध्ये तुमचा Cuचा रॉड प्लेस करतो. कशाचा रॉड प्लेस करतो? Cuचा रॉड प्लेस करतो. ओके, आता हा झिंकचा रॉड आणि हा कॉपरचा रॉड हे एकमेकाला जोडावं लागतील मला, तेव्हा हा याच्यातला एक रॉड एनोड म्हणून काम करेल आणि दुसरा रॉड कॅथोड म्हणून काम करेल. ओके, आता कुठला रॉड एनोड आणि कुठला रॉड कॅथोड हे डिपेंड करतं. आता काही लोकांचं तर कन्सेप्ट जो आहे तो चुकीचा असतं. काही लोक म्हणतात पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे एनोड, निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे कॅथोड, काही लोक त्याच्या उलट म्हणतात. तसं बिलकुल नाही आहे. एनोड म्हणजे असा रॉड की जिथे ऑक्सिडेशन होईल, तर काही नाही निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल नाही. ओके, ऑक्सिडेशन जिथे होईल तो पासून असणार आहे तुमचा एनोड असणार आहे, आपण लक्षात घेऊ. ओके, आता या दोघांपैकी कोण एनोड कोण कॅथोड होईल ते आपण लक्षात नंतर घेऊ. ओके, पण सुरुवातीला इथे काय लक्षात घ्या, इथे काय लावतो मी व्होल्ट मीटर लावतो. काय लावतो? व्होल्ट मीटर. म्हणजे वायरने झिंक इलेक्ट्रोड आम्ही व्होल्ट मीटरला आणि कॉपरचा इलेक्ट्रोड व्होल्ट मीटरला लावला. इथे जेव्हा इलेक्ट्रिसिटी हा सेल आहे ना, हा या सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ओके, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाल्यावर इथे जे काय मीटरमध्ये जो काय व्होल्ट मीटरमध्ये जो काही काटा असेल तो काय होईल तुमचा रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, याचं रिफ्लेक्शन आपल्याला रिफ्लेक्शन काय दाखवणार आहे? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली की नाही झाली हे दाखवणार आहे. मी व्होल्ट मीटर लावलं. इथे वाटलं लाईट लावला तर काय होईल? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली तर लाईट जळायला लागेल. ओके, पण आता या दोन भांड्यामध्ये CuSO4 आणि ZnSO4 आम्ही असं घेतलाय, झॅडनचा रॉड कॉपरचा रॉड टाकलाय, एक एनोड आणि एक कॅथोड म्हणून इथे वर्क करेल, पण इथे सर्किट कंप्लीट झालेलं नाही आहे. ओके, सर्किट कंप्लीट झालेलं नाही आहे. ओके, आता पूर्ण वापरेल सर्किट कंप्लीट झालेलं नाही आहे, काय झालेलं नाही आहे. ओके, लक्षात घ्या, आधीचा जो आपण सेल काढला होता त्यामध्ये आपण NaCl असं घेतलं होतं नाही का, NaCl घेतलं होतं. एनोड आणि कॅथोड कार्बनचा इलेक्ट्रोड आपण लावला होता, इथे बॅटरी लावली होती. इलेक्ट्रॉन एका साईडनी याच्यामध्ये आले होते. ओके, हे इलेक्ट्रॉन या सोल्युशन मध्ये असे आले होते, तो सोडियमने घेतले होते आणि परत या वेने इलेक्ट्रॉन जे आहेत ते क्लोरीनने इथे डोनेट केले होते, परत वापस आले होते. म्हणजे इकडून इलेक्ट्रॉन आले होते, इकडून इलेक्ट्रॉन वापस गेले होते. मागच्या याच्यामध्ये थोडंसं पाहून घ्या, व्हिडिओ पॉज करून किंवा मागे जाऊन थोडंसं पहा. ओके, म्हणजे एका टर्मिनलकडून एनोडकडे इलेक्ट्रॉन आले होते. ओके, कॅथोडकडे इलेक्ट्रॉन आले होते आणि एनोडकडून इलेक्ट्रॉन परत वापस गेले होते. सर्किट कंप्लीट झालं होतं. इथे तसं झालेलं नाही अजून. इथे इलेक्ट्रॉन इथून जर गेले सपोज, ओके, इथून जर गेले तर इथे या भांड्यातून जम्प करून इकडे येऊ शकतात. ओके, असं काही होणार नाही की इथून इलेक्ट्रॉन गेले आणि इकडून जम्प करून इकडे येतील, असं होणं शक्य नाही आहे. ओके, सर्किट कंप्लीट करण्यासाठी आणखी आम्हाला इथे एक डिव्हाइस लावावं लागतं. हे इन्व्हर्टेड यू शेप डिव्हाइस इथे लावतात. ओके, काय आहे? इन्व्हर्टेड यू शेप डिव्हाइस, उलट यू शेप डिव्हाइस. ओके, इन्व्हर्टेड यू शेप डिव्हाइस इथे लावलं. ओके, आता या इन्व्हर्टेड यू शेप डिव्हाइसला आम्ही म्हणत असतो साल्ट ब्रिज, याला आम्ही म्हणत असतो साल्ट ब्रिज. ओके, साल्ट ब्रिज असं नाव देत असतो. आता काय आहे साल्ट ब्रिज? साल्ट ब्रिज काय आहे ते मी सांगतो तुम्हाला, पण लक्षात घ्या, हे साल्ट ब्रिज मी कशासाठी लावलं? टू कम्प्लीट द सर्किट, एनोड आणि कॅथोडला आपसात जोडण्यासाठी लावलंय. ओके, आता या साल्ट ब्रिज मध्ये बेटा रे, या साल्ट ब्रिज मध्ये आम्ही KCl सोल्युशन, सॅच्युरेटेड KCl सोल्युशन टाकत असतो. कुठलं सोल्युशन तुमचं? सॅच्युरेटेड KCl सोल्युशन टाकतो. ओके, पण सॅच्युरेटेड KCl सोल्युशन लिक्विड फॉर्म मध्ये असतं. जेव्हा ही तुमची ट्यूब जी आहे ही आम्ही सरळ करू, ओके, आता तर ही यू शेप ट्यूब अशी आहे, पण जेव्हा आम्ही हिला उलट करू तर KCl तर सांडून जायचं नाही का? मग असं झालं पाहिजे नाही म्हणून. ओके, काही लोक म्हणतात सर असं झालं नाही पाहिजे, ते काय करा, कॅप लावून टाका, टोपी लावून द्या. ओके, मग टोपी लावून दिली ना, असं जर KCl याच्यात ठेवलं नाही हो तर इकडून इलेक्ट्रॉन याच्यात आले पाहिजे ना, इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार नाही, म्हणून आपण त्याला कॅप पण याच्या लावणार नाही. मग आम्ही काय करतो तर याच्यामध्ये आणखी KCl सोल्युशन सोबत आम्ही टाकत असतो एक सबस्टन्स, तो असतो तुमचा अगार. काय टाकतो? अगार. आता हा साल्ट ब्रिज कसा प्रिपेअर केला जातो याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे. ओके, आम्ही त्याच्यात जास्त खोलात जाणार नाही. मी तुम्हाला एक वर आयडिया याची सांगतो, अशी आयडिया देतो याची अशी की KCl सोल्युशन आणि अगार याच्यामध्ये प्लेस केलं जातं आणि अगार असल्यामुळे हे KCl सोल्युशन याच्यामध्ये सॉलिडिफाय होतं, सेमी सॉलिड फॉर्म मध्ये तिथे राहतं ते, आणि त्यामुळे ते सांडणार नाही. तर हा जो काय साल्ट ब्रिज घेतलाय, या साल्ट ब्रिज मध्ये काय आहे? सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आहे. चलो ठीक आहे.
आता सर्किट कंप्लीट झालं, इलेक्ट्रॉन इकडून निघाले असतील ते या 60 डिग्री मधून परत येतील, असं सर्किट कंप्लीट. आता मेन टॉपिक कडे येऊ आमचा. आम्ही पाहतोय टाइप ऑफ रेडॉक्स रिएक्शन आणि टाइप ऑफ रेडॉक्स रिएक्शन मध्ये आमचा एक सेकंड टॉपिक आहे, तो आहे इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन, की ज्या रेडॉक्स रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन वेगळ्या भांड्यात आणि रिडक्शन जे आहे ते वेगळ्या भांड्यात होत असते, असं मी म्हटलंय. ओके, आता त्यासाठी हे एक एक्झाम्पल मी इथे घेतलंय आणि या एक्झाम्पल मधल्या या जो झिंकचा रॉड आहे, या झिंकच्या रॉडचं होत असतं ऑक्सिडेशन. आता तुम्हाला ते लक्षात येणार नाही, काही लोकांना प्रश्न पडलेला आहे की सर झिंकचं का ऑक्सिडेशन होईल, कॉपरचं का ऑक्सिडेशन होणार नाही, तर ते पण सांगतो. ओके, झिंकचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. ओके, कॉपरचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे. दॅट्स वाय ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं तो रिड्यूस होतो. आता एक प्रश्न खतम झाला तर दुसरा प्रश्न इथे तयार होता का, व्हॉट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर ना स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल एक आमची इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. ओके, एक युनिट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं, त्यामध्ये एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सगळे इलिमेंट, कॉपर असेल, झिंक असेल, आणखी कुठला इलिमेंट असेल, सोडियम असेल, क्लोरीन असेल, हे सगळे इलिमेंट त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल अरेंज केलेले आहेत. काय म्हणतोय मी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं एक युनिट आहे, त्या युनिटमध्ये एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये सगळे इलिमेंट विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल अरेंज करून ठेवलेलं आहे. ओके, ती इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आम्हाला त्या युनिटमध्ये पाहायला भेटत. ओके, त्याच्याच आधारावर ओके स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल झेडनचं कमी आहे आणि कॉपरचं जास्त आहे. दॅट्स वाय कॉपरचं काय होणार आहे, तुमचा कॉपरचं रिडक्शन होईल, म्हणजे झेडनचं काय व्हायला पाहिजे, ऑक्सिडेशन. ओके, झेडनचं ऑक्सिडेशन होईल म्हणजे पहा लक्षात घ्या, हा झेडन रॉड आहे, हा ऑक्सिडाइज होईल म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करेल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करेल म्हणजेच काय, झेडन डायपॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल आणि परत इलेक्ट्रॉन किती दिले, 2 इलेक्ट्रॉन दिले. ओके, 2 इलेक्ट्रॉन दिले, काय झालं याचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन कुठे होत असते, ऑक्सिडेशन ऍनोडला होत असते, म्हणजेच मी याला हेडिंग देऊ शकतो, रिएक्शन ऍट एनोड, रिएक्शन ऍट एनोडला झालेली रिएक्शन. ठीक आहे. ओके, आता झेडननी इलेक्ट्रॉन लॉस केले, पहा लक्षात घ्या कसं. ओके, झेडननी इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे आता झेडनचा रॉड सोडून जर झेडनचा रॉड असेल समजा, तर त्यांनी काय केलं, ओके सपोज लक्षात घ्या, अशा प्रकारे हा झेडनचा रॉड मधला एक झेडनचा जो काय आयन्स असेल, ओके झेडनचा जो आयन्स असेल तो झेडन डायपॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झाला आणि झेडन डायपॉझिटिव्ह सोल्युशन मध्ये येईल आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते रॉडवरून वर येतील. थोडंसं परत समजून, झेडनच्या रॉडवरून झेडन डायपॉझिटिव्ह सोल्युशन मध्ये येईल आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते वरच्या डायरेक्शनला येतील. ओके, वरच्या डायरेक्शनला येतील, कोणाकडे जातील, व्होल्टमीटरकडे. ओके, असं होईल ते झेडनचं कन्व्हर्शन. झेडन डायपॉझिटिव्ह मध्ये 2 इलेक्ट्रॉन, आता हे 2 इलेक्ट्रॉन हे वायरच्या माध्यमातून व्होल्टमीटर मध्ये आले आणि झेडन डायपॉझिटिव्ह जो फॉर्म झाला तो सोल्युशन मध्ये आला. म्हणजे काय होईल लक्षात घ्या, झेडनच्या रॉडची साईज सतत कमी होईल. कशी कमी होईल, तर झेडन वरचा झेडन डायपॉझिटिव्ह सोल्युशन मध्ये येईल आणि इलेक्ट्रॉन वायरवर जाते. ओके, म्हणजे झेडनचा रॉड कमी कमी होते. आता इलेक्ट्रॉन वायरवर आले, ओके वायरवरून व्होल्टमीटर मध्ये येतील, व्होल्टमीटर मधून हे इलेक्ट्रॉन ओके यामध्ये त्या वायरवर येतील आणि कुठे येतील, कॉपरच्या रॉडवर इलेक्ट्रॉन येतील. आता कॉपरच्या रॉडवर इलेक्ट्रॉन आल्यावर, हे इलेक्ट्रॉन आल्यावर ओके या कॉपरच्या सोल्युशन मध्ये Cu चा रॉड कशात बुडून ठेवलेला आहे, CuSO4 च्या सोल्युशन मध्ये, की जिथे कोण आहे तुमचा Cu डायपॉझिटिव्ह. ओके, हा Cu डायपॉझिटिव्ह ते जे की इलेक्ट्रॉन झिंकने डोनेट केले होते, जे की व्होल्टमीटर वरून वायरवर आले, वायरवरून कॉपरच्या रॉडवर आले, ते तो गेन करेल, 2 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल. ओके, तर त्याचं कन्व्हर्शन होईल Cu मध्ये. ओके, आणि याचं काय होणार आहे, रिडक्शन होईल. म्हणजे कॉपरचं काय झालं, रिडक्शन झालं. रिडक्शन कुठे होत असते, तर रिडक्शन रिएक्शन होत असते तुमची, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की कुठे होत असते, कॅथोडला. कॅथोड म्हणजे असं टर्मिनल की जिथे काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. ओके, तर पहा लक्षात घ्या, कॉपरचं काय झालं, रिडक्शन झालं. ओके, कॉपरचं रिडक्शन झालं तर काय होईल, हा Cu डायपॉझिटिव्ह सोल्युशन मधला या रॉडवर जाऊन स्टिक होईल, 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि इथेच सेटल डाऊन होईल. ओके, तिथेच चिपकून जाईल. ओके, तर एका झिंकचं काय झालं, ऑक्सिडेशन, कॉपरचं काय झालं, रिडक्शन. झिंक कुठल्या फ्लास्कमध्ये आहे वेगळ्या आणि कॉपर कुठल्या फ्लास्कमध्ये आहे वेगळ्या, 2 वेगवेगळ्या ठिकाणी काय झालेली आहे, रिडॉक्स रिएक्शन झाली आहे. म्हणजेच या रिएक्शनला आपण काय म्हणू शकतो,
इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन होऊ शकतो. ओके, हीच डेफिनेशन मला सांगायची होती. एक होती डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन की ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच भांड्यात होत होतं, आणि एक होती तुमची इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन की ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये होत आहे. पहा, झिंकचं ऑक्सिडेशन होत आहे ते एक भांड वेगळं आहे, आणि कॉपरचं रिडक्शन होत आहे तर कॉपरचं एक भांड वेगळं आहे. ओके, तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी होतं. ओके, तर हे समजावून देण्यासाठी मी इथे सांगितलंय. आता थोडंसं पुढे जाऊ आपण. ओके, आता मला सांगा ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन म्हणजे काय असतं तुमचं? रेडॉक्स रिएक्शन असतं. ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन म्हणजे काय असतं? रेडॉक्स रिएक्शन. त्याची रेडॉक्स रिएक्शन कशी होईल लक्षात घेऊ. ओके, ॲरोच्या इकडच्या साईडने काय आहे? Zn प्लस काय आहे तुमचे? टॉईस ऑफ काय आहे? क्लोरीन. ओके, सॉरी Zn आहे इकडच्या साईडने. परत म्हणजे ऑक्सिडेशनला, ओके, रिडक्शनला कोण आहे? कॉपर डायपॉझिटिव्ह. परत कोण आहे तुमचे? 2 इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला ॲरोच्या तिकडच्या साईडने कोण आहे? ॲरोच्या तिकडच्या साईडने आहे Zn डायपॉझिटिव्ह. ओके, प्लस कोण आहे तुमचे? 2 इलेक्ट्रॉन. ओके, आणि परत ॲरोच्या इकडच्या साईडने इकडे कोण आहे तुमचा? इकडच्या साईडने आहे तुमचा कॉपर. ओके, Cu कॉपर. आता लक्षात घ्या, इकडचे हे 2 इलेक्ट्रॉन आणि इकडचे हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. म्हणजे ॲरोच्या इकडच्या साईडने कोण आहे? म्हणजे रिएक्टंट साईडला कोण आहे? Zn आणि कॉपर डायपॉझिटिव्ह. Zn ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2. ओके, रिएक्टंट साईडला Zn आहे, Cu डायपॉझिटिव्ह आहे. प्रोडक्ट साईडला काय भेटला? Zn डायपॉझिटिव्ह भेटला, आणि कॉपर काय भेटला? 0. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट एलिमेंटल स्टेटला गेला, 0 झाली. लक्षात घ्या, Znचं काय झालं? ऑक्सिडेशन. कॉपरचं काय झालं? रिडक्शन. कॉपरचं काय झालं? रिडक्शन. पहा, कॉपरचं रिडक्शन, झिंकचं ऑक्सिडेशन. दॅट्स इट, गोष्ट संपली. अशा प्रकारे हे आम्ही रेडॉक्स रिएक्शनला क्लासिफाय करू शकतो. डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन किंवा इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन असंही म्हणू शकतो. सोबतच रेडॉक्स रिएक्शनला आपण परतही असंही क्लासिफाय करू शकतो, इंटर मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन आणि इंट्रा मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन. आता ते काय असतं थोडंसं सांगतो, लक्षात घ्या. ओके, जर सपोज मी ते समजावून सांगण्यासाठी परत तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यावा लागेल, हे सगळं समजून घ्यावं लागेल. ओके, आपण पुढचा टॉपिक पाहण्याआधी मी थोडंसं ना हेच परत सांगतो. मला सिम्पल डेफिनेशन सांगायची होती, इतकं सगळं तुम्हाला लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही. ओके, डायरेक्ट रिएक्शन म्हणजे एका भांड्यात होणारं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणजे एक वेगळं भांडं त्याच्यामध्ये रिडक्शन होईल, आणि एक दुसरं भांडं की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस इन डिफरंट वेसल, अशी याची सिम्पल डेफिनेशन होती. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आणि मी पुढचा एक टाईप जो असतो तो फारच सिम्पल आहे, तो तुम्हाला सांगतो थोडासा, आणि मग हे क्लासिफिकेशन टाईप ऑफ रेडॉक्स रिएक्शन जे आहे ते आपलं संपून जातं. ओके, पहा, एक असतं तुमचं तिसरा टाईप आपण म्हणू शकतो त्याला. ओके, तिसरा टाईप आपण त्याला म्हणू शकतो, तो असतो तुमचा इंटर मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन. आता इंटर मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन ओके, एक्झाम्पल म्हणून घेतो H2. ओके, प्लस काय घेतला तुमचा O2, 2H2 घेतो. याच्यापासून काय तयार होते तुमचं? वॉटर तयार होत असते, टॉईस ऑफ वॉटर. इथे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. ऑक्सिजनचं काय होणार आहे? रिडक्शन होतंय का? काय होतं पहा, लक्षात घ्या. ओके, इथे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -2. हायड्रोजनचं काय झालं? हायड्रोजनचं झालं ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिजनचं काय झालं? रिडक्शन झालं. ओके, तर पहा, एका मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन झालं, दुसऱ्या मॉलिक्युलचं काय झालं? रिडक्शन झालं. म्हणजे या रिएक्शनला आपण इंटर मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन म्हणू शकतो. आता इंट्रा मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन झालं, एक असतं इंट्रा मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन. आता इंटर मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन काय? इंट्रा मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन काय असतं मी थोडंसं सांगतो. व्हिडिओ फार लंबा होत चालला म्हणून थोडं पटपट सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके, तर व्हिडिओ जास्त लांब जरी होत असला तरी फार सिम्पल डेफिनेशन आहे त्याच्यातल्या. जरी टॉपिक मोठा असला तरी डेफिनेशन तर फारच सिम्पल होत्या. ओके, एक तसंच तुम्हाला इंट्रा मॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन काय असतं सांगतो विदाऊट बोर्डवर काही लिहिता. इंट्रा मॉलिक्युलर म्हणजे दोन वेगवेगळ्या मॉलिक्युलमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन होईल. ओके, इंट्रा मॉलिक्युलर म्हणजे काय? एकच मॉलिक्युल असेल, त्या मॉलिक्युलमधल्याच एका मॉलिक्युलचं काय होईल? ऑक्सिडेशन, आणि त्याचंच काय होईल? रिडक्शन होईल. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. काय घेतलं तुमचा NO2 मॉलिक्युल घेतला. ओके, आणि इथं याचे रिएक्शन झालं, आपल्याला इथे एक मॉलिक्युल भेटला NO3 निगेटिव्ह, आणि परत भेटला तुमचा ओके NO2 निगेटिव्ह, असं दोन मॉलिक्युल भेटले. आता लक्षात घ्या, इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +4. इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +5. इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? कॅल्क्युलेट करा. ओके, नायट्रोजनचं काय झालेलं आहे? रिडक्शन झालेलं आहे. ओके, रिडक्शन झालेलं आहे. नायट्रोजनचं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे.
म्हणजे ऑक्सिडेशन एक नायट्रोजनचं, रिडक्शन एक कोणाचं, नायट्रोजनचं. एकाच मॉलिक्यूलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं ऑक्सिडेशन, एकाच काय झालं, रिडक्शन. तर अशाला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन. तर असे काही टाईप्स आम्ही रेडॉक्स रिएक्शनचे पाहिले. मी परत एकदा सांगतो, एक होती कॉम्बिनेशन रिएक्शन, एक होती डिकम्पोजिशन रिएक्शन, एक होती तुमची डिस्प्लेसमेंट रिएक्शन, एक होती डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन, एक आम्ही पाहिली काय तर आपण म्हटलं होतं डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन, इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन, आणि एक म्हटली होती इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन आणि इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन. अशा प्रकारे अशा बऱ्याच प्रकारे आम्ही रेडॉक्स रिएक्शनला क्लासिफाय करू शकत असतो, कॅटेगराइज करू शकतो. यावर सिंपल क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाऊ शकतं की 2-3 ऑप्शन दिलेले राहतील, 2-3 रिएक्शन दिलेले राहतील आणि तुम्हाला विचारलं जाईल की ही खालीलपैकी कुठली रिएक्शन याच्यातली डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शनची आहे, खालीलपैकी कुठली रेडॉक्स रिएक्शन जी आहे ती इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन दाखवतं, खालीलपैकी कुठली रिएक्शन जी आहे ती डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, खालीलपैकी कुठली रिएक्शन कॉम्बिनेशन आहे किंवा डिकम्पोजिशन आहे, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, याला एकदा परत पॉज करून पहा. खूपच सोपा टॉपिक आहे, फक्त थोडासा व्हिडिओ लांब झाला म्हणून थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आजच्या दिवसाला आपण इथे थांबू, उद्या पुढचा टॉपिक कंटिन्यू करू. बाय.